नमस्कार. भक्ती प्रेम संगीत परिवारात तुमचे स्वागत. आज आपण पंढरीच्या वारीच्या भक्तिमय प्रवासात रंगून जाणार आहोत. ही वारी म्हणजे विठुरायाच्या प्रेमात तल्लीन होण्याचा आनंद सोहळा. चला जाणून घेऊया या परंपरेचा इतिहास आणि महत्त्व. वारीच्या उत्पत्तीबद्दल. पंढरपूरची वारी किंवा वारी विविध मते आहेत. एका सिद्धांतानुसार वारकरी संत ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत यांनी आषाढ आणि कार्तिक या हिंदू महिन्यात पंढरपूरला जाण्यासाठी वारी सुरू केली. वारी करण्याची परंपरा साधारणतः 800 वर्षाहून अधिक काळापासून अस्तित्वात असल्याचे मानले जाते. दुसऱ्या एका सिद्धांतानुसार ज्ञानेश्वर आणि तुकाराम यांनी तीर्थयात्रा सुरू केली होती. ते पंढरपूरला 15 दिवस पायी प्रवास करत असत आणि शयनी एकादशीला पंढरपूरच्या विठोबा मंदिरात पोहोचत असत. संतांच्या पादुका वाहून नेण्याची परंपरा तुकारामांचे धाकटे पुत्र नारायण महाराज यांनी 1685 मध्ये सुरू केली होती. ब्रिटिश काळ 1820च्या दशकात तुकारामांचे वंशज आणि ज्ञानेश्वरांचे भक्त हैबतराव बाबा अरफळकर यांनी तीर्थयात्रेत बदल घडवून आणले, जे सिंधियांचे दरबारी होते. आज वापरात असलेल्या वारीच्या संघटनेचे श्रेय हैबतराव बाबा यांना जाते. यामध्ये पालखीमध्ये पादुका घेऊन जाणे, मिरवणुकीत घोडे सहभागी करून घेणे आणि दिंड्यांमध्ये भक्त किंवा वारकऱ्यांचे आयोजन करणे, दिंडी म्हणजे वारकऱ्यांचा विशिष्ट गट, यांचा समावेश होता. दिंडी, मिरवणूक किंवा वारकरी भक्तांच्या पथकाची संकल्पना 1800च्या दशकाच्या सुरुवातीला हैबतराव बाबांनी मांडली. दिंडी म्हणजे एका जातीच्या किंवा गावातील हिंदू भाविकांचा समूह जो तीर्थयात्रेला जाणाऱ्या मोठ्या पालखीचा भाग असतो. काही मागे त्यांच्या मोर्चा दरम्यान ध्वज आणि बॅनर वाहून नेणारे सदस्य पथकाच्या पुढे असतात आणि ढोलकी वाजवणारा दिंडीच्या मध्यभागी असतो. मिरवणुकीसोबतच गरीब आणि गरजूंसाठी दान सारखी सेवा केली जाते. हा कार्यक्रम जगातील सर्वात मोठ्या आणि जुन्या चळवळींपैकी एक असतो. 4 ते 5 किमी नंतर ते नाश्त्यासाठी एक छोटासा ब्रेक घेतात. वारी अनेक ठिकाणी अनेक लोकांना पंढरपूरला घेऊन जाते. त्यामुळे ब्रिटिश वसाहत काळापासून सार्वजनिक आरोग्य उपाययोजना राबवल्या जात आहेत. यामध्ये कॉलरा आणि प्लेग सारख्या आजारांसाठी सक्तीचे लसीकरण, संक्रमित व्यक्तींना वेगळे करणे आणि हालचालींवर निर्बंध यांचा समावेश होता. विठ्ठलगिरी कामत यांच्या मते रुक्मिणीचे वसाहती प्रशासकांना इतर प्रेरणा होत्या, जसे की तीर्थयात्रा कर वसूल करून महसूल मिळवणं किंवा सार्वजनिक आरोग्य उपाययोजना अंमलात आणण्यासाठी वारी करणारे लोक सुव्यवस्था राखणे. वारकरी म्हणून 20व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात वसाहती सरकारच्या सार्वजनिक आरोग्य उपाययोजनांमध्ये वेगवेगळ्या पालखीत वैद्यकीय कर्मचारी जोडणं आणि त्यांची जीवनशैली साधी, सोपी आणि नैतिक असते. पालखी देहू आणि आळंदी येथून निघणाऱ्या पालख्यांमध्ये संत ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराजांच्या पादुका असतात. या पालख्यांचे ठिकठिकाणी स्वागत केले जाते. वारकरी संप्रदाय. वारी हा वारकरी संप्रदायाचा एक महत्त्वाचा भाग आहे. हा संप्रदाय भक्ती,
समता आणि सामाजिक न्यायावर जोर देतो. वारीचे महत्त्व. वारीमुळे लोकांना एकत्र येण्याची, भक्ती करण्याची आणि आध्यात्मिक अनुभव घेण्याची संधी मिळते. तसेच सामाजिक ऐक्य वाढण्यास मदत होते. वारीची परंपरा. वारीची परंपरा सुमारे 800 वर्षांपासून चालत आलेली आहे. वारीतील सामाजिक समरसता. वारीमध्ये कोणताही भेदभाव नसतो. तिथे सगळे वारकरी समान मानले जातात, ज्यामुळे सामाजिक समरसता वाढते. वारकरी संप्रदायाची वैशिष्ट्ये. विठ्ठल भक्ती. वारकरी विठ्ठलाला आपले आराध्य दैवत मानतात आणि त्याची भक्ती करतात. नामस्मरण. ज्ञानबा तुकाराम असा जयघोष करत वारकरी सतत विठ्ठलाचे नामस्मरण करतात. नैतिक जीवन. वारकरी साधे, सरळ आणि नैतिक जीवन जगण्याचा प्रयत्न करतात. एकता आणि समता. वारीमध्ये सगळे वारकरी समान मानले जातात, ज्यामुळे सामाजिक एकता वाढते. सात्विक आहार. वारकरी सात्विक आहार घेतात आणि व्यसनमुक्त जीवन जगतात. वारी म्हणजे आत्म्याचा परमात्म्याशी संनाद. संतांनी दिलेला समतेचा संदेश आजही प्रासंगिक आहे. ऊन, पाऊस, थकवा याची पर्वा न करता वारकरी विठुरायाच्या भेटीला धावतात. ही वारी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक ओळखीचा अविभाज्य भाग आहे, जी भक्ती आणि प्रेमाचा संगम दर्शवते. आजही लाखो वारकरी आषाढीला पंढरपूरला येतात, चंद्रभागेत स्नान करतात आणि विठुरायाचे दर्शन घेऊन प्रसाद घरी नेतात. भक्ती प्रेम संगीतच्या या प्रवासात तुम्हीही या भक्तिमय सोहळ्यात सहभागी व्हा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि भक्ती प्रेम संगीत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. विठ्ठल विठ्ठल.